तर अगदीच मित्रांनो या स्पर्धेसाठी बऱ्याचशा मान्यवरांनी फुलनातर फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी देऊ केल्या. त्या सर्वच मान्यवरांनी या स्पर्धेसाठी काही ना काही या ठिकाणी नक्कीच दिलं. भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडी या स्पर्धेसाठी अवर्णा प्रवीण पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5 ट्रॉफी, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केल्यात. तसेच महिदादा कदम यांच्या माध्यमातून जोडी स्टंप, तसेच मोहनजी वारगडे, रुपेजी कोंडे या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र सामनावीरच्या ट्रॉफीज गुरु ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केल्या गेल्यात. तसेच सन्मान श्री संतोषजी कोंडे साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्या ट्रॉफी आहेत त्या या ठिकाणी मात्र पुरस्कृत केल्यात. तसेच या स्पर्धेसाठी शंकरजी विष्णू कोंडे यांच्या माध्यमातून मालिकावीर जे कूलर आहे ते त्यांच्या माध्यमातून दिले गेले. तसेच सन्मान श्री संतोषजी सांबरे, सरपंच किरवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4 बॉल बॉक्स, तसेच भरतजी पिरकड, सुनीलजी गोरे, रोहिदासजी फसाले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 बॉल बॉक्स दिले गेले. त्या संपूर्ण मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. आयोजक देखील या सर्वच मान्यवरांच्या ठिकाणी ऋणी असतील. तसेच या स्पर्धेसाठी देणगीदार बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी स्पर्धेसाठी देणगी दिली आहे. प्रवीणजी या स्पर्धेसाठी बऱ्याचशा मान्यवरांनी आर्थिक सहकार्य, प्रवीणजी गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि विजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून एक आर्थिक सहकार्य, जगनजी हिलाल यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य, लहूजी पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य, तसेच हिरू पारदी यांच्याकडनं आर्थिक सहकार्य, तसेच मनोहरजी उर्वे यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, कुंडलिकजी कदम यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य, भगवानजी कोकरे आणि भाऊ ठाकरे या मान्यवरांच्या आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक भाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं गेलं. सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी एक आर्थिक सहकार्य एक चांगलं या स्पर्धेसाठी दिलं आहे. त्या सर्वच आयोजक मान्यवरांचे या ठिकाणी आयोजक ऋणी असतील. आणि या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये थोडंसं करूया परिवर्तन. अगदीच या ठिकाणी धोत्रेवाडी बनाम वाशिवली या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत. रुपेशजी कंडवी, डामशेवाडी, मॅन फ्रॉम डामशेवाडी, एक जबरदस्त गोड आवाज यांचा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि निश्चितच कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि कोण कोणाला चौकार षटकार ठोकेल, कोण कोणाची विकेट घेईल या आपण ऐकणार आहोत रुपेशजी खंडवी यांच्या माध्यमातून. हॅलो, धन्यवाद प्रकाश पवार सर. गोड आवाज आपण ऐकला. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे मात्र चांगला फटका किरणच्या बॅटमधून पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडं पंबल क्षेत्ररक्षक, 1 धाव कंप्लीट. आणि या एका धावेने टीम धोत्रेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना नाबाद 11 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र काय फटका खेचला होता किरणने लॉंगॉनच्या बाहेर षटकारासाठी. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल कंप्लीट. हे तर खऱ्या क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. मोठा फटका खेळल्यानंतर सिंगल कशा प्रकारे घेतली जाईल ते मात्र काम करतोय किरण गावंडा. ती क्षमता आहे किरणकडे. एक मोठा खेळाडू आहे. टीम धोत्रेवाडी संघासाठी खेळत असताना एक स्टार खेळाडू पाहायला मिळतोय किरण. परंतु नॉन स्ट्राईकला असेल किरण आणि स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर फलंदाज कमळाकर. गोलंदाज अनंताला मात्र कमबॅक करावं लागेल. त्या ताकदीचा वाशिवली संघ आहे. यावेळेस काय फटका, प्रॉपर टायमिंग, समोरच्या दिशेला बिग हिट. कमळाकरच्या बॅट मधून पहिला बाहुबली षटकार. आज मात्र या धोत्रेवाडी संघाने इरादे स्पष्ट केले. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतले ते मात्र प्रत्यक्ष उदाहरण देत असताना दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग. आणि या षटकाराने धोत्रेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना नाबाद 17 म्हणजेच खतरा. कोणत्या संघाला खतरा मिळेल ते पाहावं लागेल. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस स्विच रिवर्स अटेंड करत त्याचा प्रयत्न तिथे, परंतु तिथे कमबॅक करतोय अनंत आणि डॉट बॉल. समोर फटके येतात, परंतु क्रिकेटमध्ये फलंदाज असे फटके का खेळतात तो एक प्रश्नचिन्ह नक्कीच असतोय. कारण ज्यावेळेस एखादा फलंदाज समोर चांगले फटके खेळतोय मात्र कुठेतरी भान हरपतोय आणि रिवर्स अटेंड करतोय. डॉट बॉल केला इथे अनंताने. स्ट्राईकला कमळाकर सारखा एक लेफ्टी हार्ड हिटर फलंदाज. पुन्हा एकदा अनंता राऊंड द विकेटने.
पुलर लेनचा चेंडू समोर उडवलाय वाईडीच्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तिथे गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पार 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती नाबाद 21 धावा. टीम धोत्रेवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करतोय. चांगली सुरुवात केली. ज्या सुरुवातीची गरज होती धोत्रेवाडी संघाला ती सुरुवात मात्र करत असताना दोन्ही फलंदाज धडाकेबाद स्फोटक फलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नाबाद 21 धावा. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल वाशिवली संघाकडून जगदीश येतोय. समोर मात्र एक स्टार खेळाडू टीम धोत्रेवाडी संघाचा सर्वात स्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडवरती किरण गावंडा. नक्कीच या मैदानावरती मात्र भरपूर सामने खेळले धोत्रेवाडी संघाने आणि इथे वर्चस्व राहिलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये. आज सुद्धा तसंच वर्चस्व पाहायला मिळेल का धोत्रेवाडी संघासाठी. कशेळे परिसरातील हा संघ तर एक चौक परिसरातील वाशिवली संघ. वाशिवली विपक्ष धोत्रेवाडी अशी बिग फाईट मॅच पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा. स्ट्रायकिंगला किरण, गोलंदाजी मार्कवर जगदीश. यावेळी चांगला फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीपला. अवघी एकच धाव. चांगलं क्रिकेट सेन्सिबल फलंदाजी. या सिंगलने धोत्रेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ज्या वेळेस लेफ्टी फलंदाज स्ट्राईक एंडवरती येतोय कुठेतरी गोलंदाज भरकटला जातोय तसं चित्र पाहायला मिळेल का. कारण समोर स्ट्राईक एंडला एक स्फोटक फलंदाज आपण पाहू शकाल कमळाकर. हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. या फलंदाजाला जर थांबवायचा असेल तर चांगल्या लेंथवरती चेंडू टाकावे लागतील जगदीशला. जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी आयोजित ही भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पर्व पहिला आणि 2025 ची ही जबरदस्त अशी स्पर्धा. शॉर्टअप लेनचा चेंडू फटका चांगला आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. अवघी एकच धाव आणि एका धावेने टीम धोत्रेवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 23 धावा. चांगली बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर या 2 चेंडूवरती 2 सिंगल. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग LB आउट आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटने जगदीश. समोर मात्र सर्वात घातक फलंदाज किरण गावंडा. यावेळेस जसा आला स्लॉट वरती तसा पाठवलाय आउट ऑफ पार्क मध्ये. किरण ऑन द फायर. षटकार. करतोय किरण गावंडा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगवताना पाहायला मिळतंय. यावेळेस आता मात्र कमबॅक राहिलं इथे जगदीशचं. इथे प्रवीण दादा गायकवाड यांचे आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तिथे फटका फसला होता परंतु 2 धावा कंप्लीट. नक्कीच इथे प्रवीण दादा गायकवाड यांचं शुभ आगमन होतंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं भव्य दिव्य पारितोषिक आणि ट्रॉफीज लाभल्यात त्यांचं मात्र इथं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हावं. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः
कोणच आला नाही. एसटी रक्षकाने ट्राय करायचा होता परंतु एसटी रक्षकाने कॉल केला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 32 धावा. हॅलो, 2 षटकाचा खेळ संपलाय. टीम धोत्रेवाडी संघाची टोटल नाबाद 32 धावा. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी किरण आणि कमळाकरची. नक्कीच दोन्ही सख्य बंधू खेळपट्टीवर आपण पाहतोय, किरण आणि कमळाकर, आणि ती सुद्धा एक इरफान पठाण आणि युसुफ पठाण सारखी जोडी पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक जरूर आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसरीसाठी कॉल आणि तिथे मात्र धोक्याची घंटा आणि फलंदाज कमळाकर बॅक टू पवेलियन धावबादच्या स्वरूपात. इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतात त्या सर्व प्रेक्षकांचं सरचे हार्दिक स्वागत. यावेळेस शॉर्ट अप लेनचा चेंडू, समोर नौका फलंदाज होता आपण पाहतोय गौरव उर्फ सोन्या. चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. भरपूर काळानंतर इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच प्रवीण दादा गायकवाड यांच्या साथीने आलेले मान्यवर संदीप दादा गायकवाड आणि मनोहर दादा आडाव यांना सुद्धा विनंती असेल आपण स्थानपन्न व्हा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि तिथे मात्र बिग विकेट डाऊन. अजून एक आदरा टीम धोत्रेवाडी संघाला. किरणने मात्र काय सुरुवात केली परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसलाय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सुनील दरवडा, एक तारणार खेळाडू इनियाड 4थ्या क्रमांकावरती. नक्कीच आपण पाहू शकाल धावफलकावरती 33 धावा आहेत. कमबॅक केलं इथे वाशिवली संघाने. स्ट्रायकेनला मात्र नौका फलंदाज सुनील दरवडा यावेळेस रडारमध्ये होता परंतु तिथे डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय इथे गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज हरचंद्र मात्र आपल्या संघासाठी कमबॅक केलंय वाशिवली संघासाठी. स्ट्रायकेला सुनील, नॉन स्ट्राईकला गौरव. यावेळेस आपण पाहू शकाल पंचांचे दोन्ही हात समांतर. इट इज द वाईड. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेने टीम पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना टीम धोत्रेवाडी संघाची टोटल 2 गडी बाद 34.
यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. नक्कीच आपण पाहू शकाल सलग दुसरा वाईड आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय. छत्तीस धावा धावफलकावरती. यावेळेस फटका हवेत आहे तिथे फाईन लेगला क्षेत्ररक्षण खराब. एक धाव कंप्लेट दुसरीसाठी कॉल आणि तिथे गुड रनिंग. 2 धावा कंप्लेट आणि या 2 धावेने इथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती टीम धोत्रेवाडी संघाची टोटल 2 गडी बाद 38 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश. पहिला चेंडू इथे डॉट फेकतोय कमबॅक करतोय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय गौरव उर्फ सोन्या. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब टायमिंग विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकलाय गौरवने षटकार. कमबॅक करतोय इथे गोलंदाज मात्र आपण पाहतोय. अपील जोरदार होती तिथे मात्र डॉट बॉल कमबॅक राहिले आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकेलला मात्र हार्ड हिटर फलंदाज गौरव उर्फ सोन्या. पुन्हा एकदा इथे पॅडवर आदळतोय तिथे एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. लेगबायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 45. या वेळेस आपण पाहू शकाल तिथे सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 46 धावा आणि स्ट्रायकेनला पुन्हा एकदा आपण पाहतोय गौरव. हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 49 धावा आहेत.
हॅलो, नेक्स्ट मॅचसाठी जर ज्या दोन टीम आहेत त्या जर उपस्थित असतील तर रिपोर्टिंग करायचं आहे. टीम अमदापूरवाडी आणि टीम हेदुटणे पनवेल दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर रिपोर्टिंग करा, अन्यथा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवायला लागेल. परशुराम पारधी बोरीचवाडी, आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे या. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम धोत्रेवाडी संघाची टोटल 49 धावा आणि टीम वाशिवली संघासमोर 24 चेंडू आणि तब्बल 50 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग LB आउट आहे, म्हणजेच पायचीची विकेट पकडली जाईल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट मायबाप रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. हेदुटणे टीम उपस्थित झाले असतील तर रिपोर्टिंग करा. हेदुटणे टीम पनवेल, आपण जर उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. नक्कीच माननीय श्री सन्माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं भव्य दिव्य ट्रॉफी आणि कॅश प्राइज लावले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापासून आभार. चला वाशिवली संघ सहकार्य करा. आपण लगेच इंटर व्हा. 24 चेंडू आणि टार्गेट आहे 50चं. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका साईडला टीम वाशिवली तर त्यांना फाईट करेल टीम धोत्रेवाडी. हेदुटणे टीमला विनंती असेल जर आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. हॅलो, यावेळेस गोलंदाज किरण येतोय तिथे. खराब क्षेत्ररक्षण, गली पॉइंट मधून चेंडू चाललाय तिकडे थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार टीम वाशिवली संघाला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते अकाउंट ओपन होतंय वाशिवली संघाचं. नॉन स्ट्राईकला अनंता, स्ट्रायकेलला मोतीराम, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण गावंडा, एक अष्टपैलू खेळाडू. टार्गेट मोठा आहे 50चं आणि ते पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय वाशिवली संघाकडून. पुन्हा एकदा किरण ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका तिथे चांगला आहे, आपण पाहू शकाल. चेंडू हवाई सफर, बिग हिट, लांबल्याचा षटकार.
पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेस करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. थँक्यू डीजे मास्टर. कासगाव कॅप्टन, आपण आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. कासगाव संघाचा कॅप्टन, आपण आयोजकांकडे संपर्क साधा. या चौकाराने धावफलक पुढे जाते. तब्बल 14 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते फलंदाज मोतीरामच्या बॅटमधून. कमबॅक करावं लागेल इथे किरणला. स्लोअरवन चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज किरण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाले या चेंडूवरती आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 15 धावा. आता स्ट्राईक एंडला एक स्फोटक फलंदाज पाहू शकाल अनंता. यावेळेस चांगला फटका, परंतु फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षण कमालीचा. पहिला हादरा वाशिवली संघाला. फलंदाज अनंता बिना खाता खोले बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज जगदीश होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 15. यावेळेस काय फटका आहे तिथे मात्र आपण पाहू शकाल. जबरदस्त टायमिंग. या षटकाराने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि वाशिवली संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 21. जबरदस्त सुरुवात. तशी सुरुवात केली होती टीम धोत्रेवाडी संघाने. त्यांच्या सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा होत्या. म्हणजे जसं तसं प्रतिउत्तर दिलं जातंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वतः संघाचा संघनायक सुनील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्ट्रायकेला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय मोतीराम. नॉन स्ट्राईकला असेल जगदीश. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 21 धावा. जशी सुरुवात केली होती धोत्रेवाडी टीमने तशी सुरुवात करते टीम वाशिवली संघ. चांगली मॅच पाहायला मिळेल का या कडक उन्हामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना. स्ट्रायकेला मात्र एक सर्वात घातक फलंदाज टीम वाशिवली संघाचा पाहायला मिळतोय मोतीराम. गोलंदाजी मात्र मार्कवर स्वतः संघनायक कॅप्टन सुनील. यावेळेस फटका फसलाय तिथे झेलची संधी, परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार फाईन लेग बॉडी लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा.
दशरथ निरगुडा सर यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर या, आपल्या सरचे स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. तिथे डीपला क्षेत्ररक्षक. चला टॉससाठी ताडवाडी संघाचा कर्णधार आणि टीम रामाचवाडी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी या, कारण आज सहकार्य आपलं बंधनकारक असेल, कारण आज अंतिम दिवस आहे. जेवढ्या मॅचेस लवकर झटापट होतील तेवढं सहकार्य राहील. नक्कीच आमचे मित्र दशरथ दादा सर यांचं आगमन होते, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय, तिथे थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सेंडू सीमा पार 4 धावा. प्रवीण दरवडा आपल्याला विनंती असेल आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला टॉस केला जाईल. ताडवाडी संघाचा कर्णधार आणि रामाचवाडी संघाचा कर्णधार. हॅलो, इथे मात्र काय पटका खेचलाय जगदीशनं. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट षटकार. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. यावेळी